हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या आजच्या या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण राजस्थानचे प्रसिद्ध मिठाई घेवर तयार केलेले आहेत, तर ते आज आपण बघणार आहे. तर घेवर तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण 2 चमचे साजूक तूप एका भांड्यामध्ये घेतलेले आहे. वाटीमध्ये मी फ्रीजमध्ये बर्फ तयार करण्यासाठी ठेवलेला. तर असा मोठा बर्फाचा खडा घेऊन किंवा 3-4 बर्फाचे छोटे खडे घेऊन आपल्याला तूप असे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. बर्फ असल्यामुळे तो थंड आहे, तर असा बर्फाचा मोठा खडा घेऊन मी तूप चांगले 2-3 मिनिटे फेटून घेतलेले आहे. तर काही जण झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 चमचे तूप घेऊन त्यामध्ये छोटे बर्फाचे 3-4 खडे किंवा थंड पाणी घेऊन फिरून घेतात. तुपामध्ये जे बर्फाचे पाणी झालेले आहे ते आपण पाणी आता एका वाटीमध्ये काढून घेत आहे. तूप आता आपण सगळे एकत्र करून असे एकसारखे फिरवून क्रीम ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने तयार करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण तूप क्रीमगत तयार करणार आहे. 1 वाटी मैदा घेतलेला आहे, तर आपण थोडा मैदा आपण तुपामध्ये एकत्र मिक्स करून घेणार आहे. तर पहिल्यांदा मी 1 वाटी मैद्यातील थोडा मैदा तुपामध्ये मिक्स करून घेतला. अजून यामध्ये थोडा मैदा घेऊन तोही तुपामध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे. आता राहिलेला मैदा तुपामध्ये सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे. 1 वाटी बेसन घेतलेले आहे, तेही आपण तुपामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये थोडे पाणी घालून आपण सर्व पीठ एकत्र मिक्स करून घेत आहे. घेवर तयार करण्यासाठी पाणी आपल्याला थंड वापरायचे आहे. काही जण यामध्ये अर्धी वाटी दूध घालतात, तर दूध पण आपल्याला थंडच वापरायचं आहे. तर मी या ठिकाणी घेवर तयार करण्यासाठी दूधच वापर केलेला नाही, तर फक्त पाणी घालूनच घेवर तयार करत आहे. आपण ज्या पद्धतीने बेसनाची पोळी तयार करण्यासाठी पिठामध्ये पाणी घालून पीठ मिक्स करून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ पण मिक्स करून घ्यायचे आहे. पण या ठिकाणी आपल्याला थंड पाणी वापरायचे आहे. 1 वाटी मैद्यासाठी मी या ठिकाणी 2 ते 2.5 वाटी थंड पाणी वापरलेले आहे. आणि आता हे पीठ आपण एका चाळणीमध्ये घेऊन चाळून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ही पीठ एकसारखी बारीक करून घेतली तरी चालेल. एका भांड्यामध्ये आपण आता बर्फाचे खडे काढून घेत आहे आणि तयार केलेले आपण मैद्याचे पीठ त्याच्यावरती ठेवून आपण एकसारखे फिरवून घेत आहे. तर घेवर तयार करण्यासाठी आपल्याला मैद्याचे पीठ थंड लागणार आहे, त्यासाठी आपण खाली बर्फाचे खडे ठेवून एकसारखे पीठ फिरून घेत आहे. एका बाटलीला आपण होल करून घेतलेला आहे. तयार करून घेतलेले मैद्याचे पीठ आपण आता त्यामध्ये घालणार आहे. तयार करून घेतलेल्या पिठामध्ये आपण आता अर्धा चमचा लिंबूचा रस घालत आहे. घेवर तयार करायच्या आधी आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे. परत एकदा सर्व पीठ आपण एकत्र मिक्स करून घेतलेले आहे. तयार करून घेतलेले घेवरचे पीठ आपण आता एका बॉटलमध्ये भरून घेत आहे. घेवर तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल आपण गरम करून घेतलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण घेवरचे थोडे पीठ घालत आहे. तर पीठ असे घातल्यानंतर वरती फेस येतो, तर तो परत खाली बसोपर्यंत आपल्याला परत नंतरने थोडे असे पीठ घालत राहायचे आहे. मध्यभागी आपल्याला मोकळी जागा तयार करून असे थोडे पीठ घालून घेवर तयार करायचे आहे. घेवर तयार करत असताना तेल आपले गरम पाहिजे आणि घेवर घालत असताना तेल सगळीकडे उडते, त्यामुळे आपल्याला थोडे करून पीठ घालायचे आहे. आणि नंतर फेस वरती आल्यानंतर खाली बसल्यानंतर परत थोडे पीठ घालायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण घेवर तयार करत आहे. मध्यभागी थोडी जागा मोकळी करून त्यामध्ये आपण थोडे पीठ घालून घेवर तयार करत आहे. घेवर तळून तयार झाले की त्याच्या कडा आपोआप सुटतात. तर असा छान कलर येईपर्यंत आपल्याला घेवर तळून घ्यायचे आहेत. मधली जागा आहे तीही चांगली आपल्याला तळून घ्यायची आहे. मध्यभागी गरम तेल सोडून घेवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तळून झाल्यानंतर आपल्याला अलगद काढून घ्यायचे आहेत आणि जे जास्तीचे तेल आहे ते आपल्याला नितळून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण जाळीदार घेवर तयार केलेले आहेत. साखरेचा पाक तयार करण्यासाठी अर्धी वाटी पाणी, 1 वाटी साखर उकळून घेत आहे. सतत एकसारखे फिरवून साखर विरघळून घेतलेली आहे. यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकून आपण एकतारी पाक तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण साखरेचा पाक तयार करून घेतलेला आहे. रबडी तयार करण्यासाठी आपण एका कढईमध्ये 1 वाटी दूध घालून सतत असे फिरवून घेत आहे. तर आपण सोप्या पद्धतीने रबडी तयार करत आहे. तर आपण दुधामध्ये मिल्क पावडर थोडी करून टाकून एकत्र मिक्स करून घेत आहे. 1 चमचा वेलची पावडर आणि 2-3 चमचे साखर टाकून आणि 2 पॅकेट मिल्क पावडरचे टाकून आपण दुधामध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण
रबडी तयार करून घेतलेली आहे. रबडी तयार करून झाल्यानंतर ती मी फ्रीजमध्ये ठेवलेली. तर अशा पद्धतीने रबडी तयार झालेली आहे. तयार केलेल्या घेवरवरती जेव्हा आपल्याला घेवर खायचे आहेत त्यावेळेला घेवरवरती सगळीकडे साखरेचा पाक पसरवून नंतर त्याच्यावरती आपण तयार केलेली रबडी सगळीकडे लावून काजू आणि बदामाचे काप आपण सगळीकडे लावून सजावट करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण राजस्थानची प्रसिद्ध रेसिपी घेवर जी श्रावण महिन्यामध्ये खास रक्षाबंधनसाठी तयार केली जाते ती आज आपण तयार केलेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.